हरि ओम हरि ओम हरि ओम। राम राम राम। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। वितर्क विचार आनंद अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञातः। योगसूत्र 4 प्रकारच्या समाधी सांगितले। त्याच्यातली पहिली समाधी जी आहे ती वितर्क, दुसरी जी आहे ती विचार, तिसरी जी आहे ती आनंद आणि चौथी आहे ती सास्मित। एकूण हा एकदम समाधीचा प्रकार सुरू झाला असं आपल्याला काही कल्पना नव्हती। चांगलं चाललेलं होतं। हे अभ्यास वैराग्य अभ्याम निरोध हा म्हणजे अभ्यास आणि वैराग्य यांनी त्या वृत्तींचा निराश होता वगैरे असं नीटपणे योगसूत्र एका सिक्वेन्सने चाललेला होता। योग म्हणजे चित्तवृत्ती निघून जाणे, योग चित्तवृत्ती निरोध हा, आणि त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये असतो। ही 2 मुख्य सूत्र। योगाचं स्वरूप काय तर चित्तवृत्तींचा निरोध, शांत करणे चित्तवृत्ती। मुख्यतः हाच तर प्रश्न आहे, चित्तवृत्ती शांत करणे हाच तर प्रश्न आहे। काही झालं तरी देखील बरेच वर्ष लोकांची तक्रार ही राहते की काही झालं तरी विचार थांबत नाही। ध्यान तर चालू असतं पण विचार थांबत नाही। आणि पहिलं सूत्र आहे की योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे जोपर्यंत ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत योग साधला गेला असं म्हणता येत नाही। पण ही शेवटची अवस्था सांगताय चित्तवृत्ती निरोध हा, ती गडबड करते तसं गडबड करू नको। चित्तवृत्ती निरोध हा योग सांगतात। चित्ताच्या वृत्ती शांत केला पाहिजे। आणि द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये राहील ही अंतिम स्थिती सांगितली। आणि तिथं जाण्याच्यासाठी म्हणून आता ते शास्त्र एक्सप्लेन करतात। तर कुणी पहिल्या दिवशी बसल्यानंतर एकदम स्वरूपाच्या अवस्थेमध्ये जात नाही, त्याचे विचार येतच राहतात, कित्येक काळपर्यंत वृत्ती येत राहतात। कधी कधी कमी असतात, कधी कधी जास्ती असतात। चित्तवृत्ती शांत करणे हाच योगाचा पहिला आस्पेक्ट आहे आणि त्याचे अनेक मार्ग आहेत। अनेक मार्ग आहेत म्हणण्यापेक्षा
अनेक गोष्टी समजून घेऊन त्या जर का तशा केल्या तर मग ते साध्य होण्याची शक्यता आहे. कमी खाणे, आता कमी खाणे हा काय चित्तवृत्ती शांत करण्याचा मार्ग आहे का? आवश्यक आहे. दोन तीन वडे खाऊन आलो आणि ध्यानाला बसलो, थोडा त्रास. वडापाव खाऊन आलो दोन तीन, जास्त त्रास. 100% ते पोटाची जडपणा जो आहे तो मनावरती ट्रान्सफर होतो, अलर्टनेस राहत नाही. मग त्याच्यानंतर अलर्टनेस कशासाठी लागतो? तर नको त्या वृत्ती थांबवण्याच्यासाठी अलर्टनेस लागतो. मग त्या नको त्या वृत्ती थांबवण्याच्यासाठीचा अलर्टनेस गेल्यानंतर नको त्या वृत्ती येत राहतात. म्हणजे खाण्याचा परिणाम झालाच की नाही. हा काही एक मार्ग नाही की बाबा कमीच खाणे म्हणजे चित्तवृत्ती शांत होतील, पण ही एक आवश्यकता आहे. मग सगळ्या अंगाने जे समजून घेऊन केलं ना तर ते चांगल्या रीतीने करताय. जितकं आम्ही समजून घेऊ तितकं आम्हाला नीटपणाने साधणार. आणि हे समजून घेण्याचे जे प्रयत्न आहेत सगळे सगळे अभ्यासामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्या स्थितीवरती येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास, असं सूत्र आहे. त्या स्थितीवरती येण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांच्या मध्येच इतर छोटे छोटे प्रयत्न पण समाविष्ट आहेत. योग्य वेळेला ध्यानाला बसणे, कारण की जर गडबड सुरू झालेली असेल आजूबाजूला लागणार नाही ध्यान. इथे खूप जागा आहे, पुढे 6-8 जागा आहेत. ते सगळे जे प्रयोग आहेत ते जे सगळे प्रयत्न आहेत त्या सगळ्या प्रयत्नांचा हा भाग आहे की योग्य वेळ पाहून जर का ध्यानाला बसलो नाही, ती वेळ चुकली, त्याच्यानंतर गडबड सुरू झाली, नाही लागत. मिस्टर उठायच्या आतमध्ये ध्यानाला बसलं पाहिजे. आता मिस्टर काय करतात, काय करत नाही, ते गावावर फिरत राहतात तिथे घरभर आणि ते आवाज करत राहतात. मग त्याने तुमचं बिघडतं काय, की तुमचं त्याच्यात बिघडतं काय? तर ते जिथं जिथं जातात तिथल्या तिथल्या आवाजाने माझं मन तिथं तिथं जात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा एक परिणाम आहे आणि त्या परिणामाला धरून योग चित्तवृत्ती निरोध तत्र स्थितो यत्नोभ्यास, या सगळ्या गोष्टी त्या परिणामाला धरून आहेत. मग याच्यानंतर एक अंतरंग अवस्था प्राप्त व्हायला लागते. मिनिट समजून घेतलेले, प्रक्रिया समजून घेतलेले, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं. एक विशिष्ट मंत्र, त्या मंत्राने आतमध्ये लक्ष केंद्रित करायचं, स्ववरती लक्ष केंद्रित. कोण म्हणजे अगदी मध्यवर्ती गोष्ट.
डोळे मिटल्यानंतर काय करायचं माहिती नसेल तर मन भयंकर मजा करत डोळे मिटल्या. आणि माहिती असून सुद्धा त्याच्यावर लक्ष नाही ठेवलं तरी मजा करत. आपल्या बऱ्याच वेळा लक्षात द्या, अरे आपण ध्यान करतो का काय करतो. कुणाकुणाच्या मुंजे आहेत, त्याचे आहेर काय काय करायचे, त्यांनी मागच्या वेळी काय केलं ते एव्हरीथिंग. याचं कारण काय, ते अलर्टनेस नाही आहे, याचा आता संबंध नाहीये, हे मनाला बजवायला लागतं. आणि ते केलं नाही तर ते सुटणारच, वाटेल ते करणं. मग अंतरंग अवस्था प्राप्त होणे त्या अंतरंग अवस्थेचा एक भाग आहे की कुठेतरी त्याला लक्षाला, अवधानाला एक बिंदू लागतो किंवा एक ठिकाण लागतं की इथं थांब म्हटल्यानंतर ते थांबू शकतं. आपण ते भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित केलं, डोळे मिटले, अमुक तमुक, तरी देखील ते त्याचं मुक्कामाचं ठिकाण होऊ शकत. हे टेंटेटिव्ह झालं. मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणं, भ्रूमध्याच्या पाशी लक्ष केंद्रित करणं. पण तिथं लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याला काही सिम्बॉल नाही, जागा नाही, काही नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला ते अनयुज्युअल वाटतं, कारण की प्रत्येक वेळेला काहीतरी डेफिनेटली पाहण्याची सवय असते. इथं डोळे मिटल्यानंतर काय पाहायचं, काहीच नाही. मग आत्मदर्शन नावाचे एक इमॅजिनेशन माणूस निर्माण करतो. म्हणजे काय होत असं, त्याने काय काय वाचलं असतं, फ्लेम येते वगैरे. कुठं काय फ्लेम काय नाही, तारे दिसतात. काय 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 निर्णय लोकांनी निर्णय अनुभूती जे काय वर्णन केलं. आणि हे ध्यान योगाचे पुस्तकं छापणाऱ्या लोकांना कॅची काहीतरी पाहिजे असतं, तेव्हा ते एकदम अशा गोष्टी एकदम भारी सांगतात. नीट बघायला सांगायचं इतकं महत्वाचं आहे ते नाही, एकदम काहीतरी दिसलं, सगळीकडनं प्रकाश झाला, महाभारत बसतो. आपला प्रकाश कुठून येतो, काय प्रकाश येतच नाही, सगळीकडून अंधारच येतो. पण उद्देश काय ते लक्षात नाही आलं की तो काहीच्या काहीच करत बसतो ते. तर त्याला मला एक डेफिनेट फोकस पाहिजे, या ठिकाणी अटेन्शन. मग ते ठरवतं की कुठला तरी सिम्बॉल, मग मूर्ती वगैरे एखादी घेते डोळ्यासमोर, गणपतीची मूर्ती. अशा प्रकारचं काही आलंबन असतं. आलंबन म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट येते जाते. झोपाळा जसा असतो ना, येतो एका पॉइंट पासून येतो आणि जातो. त्याचं जर का आपण जमिनीवरती ग्राफ प्लॉट केला तर एका रेषेवरती तो बिंदू येतो आणि जातो. त्याला सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. त्याच्याबरोबर नाही, हे सिंपल हार्मोनिक मोशन अंधःकरणावरती एक गोष्ट आली आणि पुन्हा त्याच फ्रिक्वेन्सीने त्याच टाइम ड्युरेशन मध्ये ती पुन्हा आली, पुन्हा आली, पुन्हा आली. तर हे जे आहे ते आलंबन असं म्हटलं जातं. एक नाम घेतलं, ते नामाचं आलंबन. कुठलाही मंत्र अंतःकरणाला ते आवश्यक असतं. त्याला थोडंसं हलायला आवडतं. एकदम म्हणलं की स्थिर गप्प, बेशुद्ध पडलं तरच होईल.
आता नॉर्मली नॉर्मली त्याला हलायची सवय आहे. मग हलायची सवय तर काय करतोस बाबा, श्वासावरती तू लक्ष केंद्रित कर, म्हणजे श्वासावरती लक्ष केंद्रित तुला थोडंसं हलायला मिळेल. मग त्या श्वासावरतीच मंत्र ठेवला, सोहम. मग मंत्र आणि कत्ते, श्वास आणि कत्ते, त्याचं येणं जाणं हे एक त्याला आलंबन राहिलं. पण तरी देखील त्याला हे कसं पॉइंट लागतं. भगवान शंकर आहेत समोर बसले, ध्यान असतं, मी पण बसलो त्यांच्या समोर, त्याला बरं वाटतं की कोणतरी आपलं ध्यानाला आधार. मग गणपती आहे, शंकर आहे, अशा रीतीने अंतःकरणाला ज्या वेळेला एक स्थूल आलंबन असतं, स्थूल म्हणजे गणपती म्हणून सर्वांनी स्थूल असं नाही त्याचा अर्थ, मोठं दृश्य या दृष्टी स्थूल आलंबन असतं. आणि त्या आलंबनाशी केंद्रित संबंधित होऊन बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो, त्यावेळेला त्याला समाधी असं म्हणतात. आणि आलंबन स्थूल आहे म्हणून त्याला सवितर्क समाधी असं म्हणतात. बुद्धी त्याच्याशी सम होऊन जाणे, जे आलंबन आहे, दी म्हणजे बुद्धी, त्या आलंबनाशी सम होऊन जाणे. कशाला नाही तुला सिम्बॉल, मला लागतं, गुरु समोर डोळ्यासमोर यायला लागतात, मला थोड्या वेळापर्यंत त्यांनी थांबायला लागतं माझ्यासमोर, माझ्या डोक्यावर हात ठेवायला लागतो, मग मला जरा बरं वाटतं की मी ध्यान करतो. त्यांचा आधार भावनात्मक भाग आहे. या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. एकदम बसलं आणि की ठॅकन बटन बंद केल्यासारखं दिवा जातो, तसं काय वृत्ती जात नाहीत. बटन बंद न करता दिवे जातात, विशेष करून उन्हाळ्यात 100%. पण तशा आमच्या वृत्ती जातच नाहीत. त्यांना वळण लावून कमी करायला लागतं. त्याच्यातला एक टप्पा आहे की एक विशिष्ट गोष्ट धरून बाकीच्या ते सोडून देत. सगळी खेळणी मला पाहिजे असं आपलं मूल दुसऱ्यांच्या घरी गेलं की 100%, आणि ते पोर काही देत नसतं. मग शेवटी ठरतं की हे एक तुझ्या हातात दे, बाकी काही मागायचं नाही, हे धर. आणि त्याला थोडंसं बाजूला घेऊन कानफडात दिन वगैरे असं गपचूप सांगायला लागतं. मग ते गपचूप एक धरून बसतं, एक धरून ते बाकी सगळं सोडून देत. तशा प्रकाराने मनाला सांगायला लागतं की हे एवढं एक आलंबन आणि हा देव बास, याला धरून बस. एकदम सूक्ष्मामध्ये ते जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला एक स्थूल आलंबन लागतं. आणि स्थूल आलंबन असं पक्क धरून ते ज्या वेळेला बाकी सगळं सोडून देतं, त्यावेळेला त्या आलंबनाची बुद्धी सम होऊन गेलेली असते. ते एक प्रकारची समाधी असते, एकदम अंतिम समाधी, जे आम्ही वाचतो योग्यांच्या समाधी 63 तास. अरे कुठं 63 तास, तू साधं 6 मिनिटं 30 सेकंद बसलास तरी चालेल, 63 असं गाठ. निर्विकल्प समाधी सगळं बघू, पण पहिल्यांदा तुझी सुरुवात इथनं आहे की तुला एक आलंबन लागतं. आणि ही गोष्ट महत्वाची आहे, एकदम मन काही निर्विकार होत नाही, निर्विचार होत नाही, निस्पंद होत नाही, त्याचं स्पंदन चालू. मग त्याला एक एज्युकेशन दिलं जातं की ह्याला धरून राहायचं. आणि ते स्थूल आलंबन ज्या वेळेला ते सोडून बाकी काही नाही, गणपती बाप्पा मोरया असं ते मनानं म्हणेल सुद्धा, कारण त्याला काहीतरी करायची सवय. नुसतं त्या गणपतीकडे पाहत बस, आतमध्ये ओम ठेवलाय ना, त्या ओंकाराकडे पाहत बस असं म्हटलं तर ते त्याला काही जमत नाही. ते मधनं त्याचा उच्चार करणार, ओम म्हणणार, म्हण, प्रश्न.
हा जो भाग आहे त्याच्यानंतर अजून त्याला मग सांगितलं की आता ते गणपतीची मूर्ती पाहिजे कशाला, नुसतं ओम म्हण, फोकस ऑन ओम. तरी एक सिम्बॉल लागतो त्याला, ओम त्याच्या डोळ्यासमोर ते अक्षर येत कदाचित नाही आहेत, पण तुम्हाला एक स्थूल अवलंबन, त्याच्यानंतर एक विचार कुठला तरी की आपण आतमध्ये चैतन्य स्वरूप आहोत, आत्मा हे माझं मूळ स्वरूप आहे, विचार बाकी काही नाही आहे, हा सच्चिदानंद हे माझं स्वरूप आहे. हे सगळे विचार कशात सामावलेले आहेत, सोहम. जे तत्व ज्याला परमात्मा म्हणतात, आत्मा म्हणतात, ईश्वर म्हणतात, देव म्हणतात, 6 तेच तत्व माझ्यामध्ये आहे आत्मरूपाने अहम. ते एकत्र केलं की सोहम. एवढा विचार ते धरून ठेवायला लागतं. धारणा आहे याला. मग ही गोष्ट जी ध्यानाची अवस्था आहे, त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये या विचाराचं पक्क धरून ठेवणं याला धारणा असं म्हणतात. पण जेव्हा चित्त ही धारणा सोडून आणि त्या धारणेचा जो मंत्र आहे तो सोडून बाकी सगळं गेलं तरी चालेल असं म्हणतं आणि त्याला पकडून ठेवतं, पक्क सोडून देतं बाकी सगळं, त्यावेळी त्याला सविचार समाधी असं म्हणतात. सोपी गोष्ट नाहीये वैचारिक समाधी. कारण की एखाद्या दृश्याच्याकडे बघताना जसं चित्त त्या ठिकाणी एकवटून व्यक्तं आणि पुन्हा पुन्हा ते बघीन, पुन्हा पुन्हा ते बघीन असं करतं, तसं एखाद्या विचारावरती केंद्रित होण्यासाठी तो विचार पुन्हा पुन्हा मनामध्ये प्रस्फुटित होईल आणि पुन्हा पुन्हा मी तो धरून ठेवीन, अशी एक अंतरंग प्रक्रिया चालू ठेवायला लागते. नाही तो विचार दुसरीकडे जातो, तिसराच विचार यायला लागतो. मग तोच विचार करायचा हा निश्चय करायला लागतो. त्या निश्चयरूपी विचाराने, तो पण वृत्तीच आहे, विचारच आहे, त्या विचाराने हा विचार पुन्हा पुन्हा करत राहणे. कंडिशनिंग ऑफ माइंड असं करत राहणं भाग आहे. जेव्हा का म्हणून ते चित्त कुठलंही बाह्य आलंबन नसताना, कुठलीही मूर्ती नसताना त्या एका सूक्ष्म मंत्रावरती किंवा विचारावरती खेळल्यासारखं होऊन जातं, बाकी सगळं सोडून देतं जग. हे होणं पण इमॅजिनरी आहे आत्ता. पण अशी कंडिशन आपण लक्षात घेतली पाहिजे. असं झालं की त्याला सविचार समाधी असं. याच्यानंतर पुढच्या ज्या अवस्था आहेत त्या सोप्या आहेत. याचं कारण समजून घ्यायला, प्राप्त व्हायला सोपे आहे. इथंच अवघड भाग आहे की तो मंत्र सोडून काही नाही अशी कंडिशन त्याला आवडत नाही आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं हे पण त्याला आवडत नाही. मंत्र चालू द्या पण आमचे इतर पण मजा चालू राहू देत असं त्याचं म्हणणं असतं. मग एका बाजूला मंत्र आणि एका बाजूला विचार असं कंटिन्यू दोन्ही चालवतो आम्ही. दोन्ही नाही चालवायचं, एकच चालवायचं असं त्याला शिकवताना ते खूप बंडखोरपणा करतात. बरं दुसरी गोष्ट काय की लक्ष ठेवायला लागतं कुठल्या वेळेला ते इतर विचार करायला लागेल म्हणजे स्फुरायला लागतील बळामध्ये आणि विचार स्फुरून अवधान आपलं त्याच्याकडे जाऊन आपण त्या विचारांच्या अनुषंगाने इतर विचारांच्या मध्ये वाहून कसं जातो हे आपल्याला कळतच नाही. पुन्हा पाठीमागे येऊन
याच मंत्रावरती राहायचं. तरी हे सगळे प्रयत्न तोकडे पडत. कारण की असं सगळं पडतं की नामात प्रेम धर, नाहीच धरतायत. नाम घेता येईल बाबा, पण तू प्रेम बी मला नाही धरता येणार नामात. इतकं चिकार प्रेम की असं नाम जोडून काही नाही वाटलं पाहिजे. थेरॉटिकल झालं असं नाही. झालं तर चांगलंच आहे. म्हणजे ज्यांच्या अभंगांच्या मध्ये व्यक्त झालेलं आहे, हरिनाम सार जीवा त्या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी. हरिनाम हे या सगळ्या प्रक्रियेचं सार आहे. जीभ त्या नामाची होऊन गेलेली आहे. जीभ म्हणते की मी तेच घेईन, असं नाही. त्यांचं झालं कसं कोणास ठाऊक. ज्ञानेश्वर महाराज तिथं आपण काय बोलणार किंवा त्यांना विचारणार तरी कसं की तुमचं असं कशाने झालं. त्यांच्या ज्ञानेश्वरी वाच पहिल्यापासून 12 वेळा. तेवढा स्वामींची आठवण येते. स्वामींच्याकडे ते देसाईंच्यापैकी एक जण होते, बाबा देसाई. ते थोडे तडक फडक होते आणि स्वामींचे मित्र पण होते ना, स्वामी स्वरूपानंदांचे. आणि ते ज्या वेळेला स्वामींनी सांगितलं की पुण्यामध्ये माझे गुरु आहेत बाबा महाराज वैद्य वगैरे म्हणून गणेशनाथ स्वामी, तर तुम्ही त्यांच्याकडे जा पुण्यात जाता जात. तर म्हणजे तसे तरुणच होते त्यावेळेला किंवा थोडेसे पुढे गेलेले तरुण या वयामध्ये साधा. आणि थोडेसे असे ते एकदम झपकून काही विचार त्यांच्या मनामध्ये यायचे, बोलायचे पण. आणि बाबा महाराज थोडे कडक होते. हे गेले तर ते ज्ञानेश्वरी वाचत होते. यांचा काही आविर्भाव वगैरे माहिती नाही मला कसा प्रकारचा होता. म्हणले अनुग्रह पाहिजे. त्यांनी बघितलं त्यांच्याकडे, म्हणले 12 वेळा ज्ञानेश्वरी वाचली. तर हे म्हणले 12 वेळा ज्ञानेश्वरी वाचले तर मीच तुम्हाला अनुग्रह देईन. त्याच्यावर ते एवढंच म्हणलं की कळेल कळेल म्हणले, बाकी काही बोलले नाही. आणि त्याच्यानंतर काही काळानंतर, एक काही वर्षानंतर जेव्हा स्वामींच्या प्रवचनाला आले, कसे असेच आले होते कशाचे, जेव्हा का त्यांचं प्रवचन ऐकलं तेव्हा ज्ञानेश्वरी म्हणजे काय ते त्यांना कळलं, भरून आलं अंतःकरण. म्हणले की बाबा मला म्हणले होते की ज्ञानेश्वरी म्हणजे काय कळेल, आणि ते आज कळलं. म्हणजे कितीतरी मोठ्या गोष्टी असतात. त्यामुळे असं जर एकदम अंतःकरण कल्टिवेट झालेलं नसेल तर एकदम स्थिरच नाही होत. पण याचा अर्थ ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे 12 वेळा होईल का नाही हे सांगता येत नाही. ती माझ्याकडनं तुम्ही बॉन्ड पेपरवरती लिहून घेऊ नका, कारण तुमच्या बाबतीत मी काय सांगू नाही. असंच नव्हे तर कुणाच्या बाबतीत कुणीच सांगू शकत नाही. हे त्या त्या व्यक्तीच्या इंटरनल स्ट्रक्चरशी ते संबंधित आहे. त्याच्यानंतर त्याची परिस्थिती काय त्याच्यावर संबंधित आहे, त्याच्या वयावर संबंधित आहे. त्या वयामधल्या कुठल्या तरी गोष्टी व्हायच्या राहिलेल्या असतात, ती गोष्टच मनामध्ये येण्याची शक्यता असते. मग कुठला आलंय 12 वेळा का 50 वेळा. एका सूक्ष्म मंत्रावरती स्थिर राहणं म्हणजे शब्दावरती स्थिर राहणं ही काही एकदम साध्य होणारी गोष्ट नाही. प्रयत्न करत राहणे हा एका बाजूला आहे, पण तो हे स्थूलच गोष्ट सांगितली. त्यानंतर जे समाधीचं वर्णन आहे, सानंद समाधी, ऐकत राहा असं.
की त्या मंत्राच्या मधनं आणि अशा प्रकाराने लक्ष आतमध्ये केंद्रित झाल्यानंतर त्याच्यातनं जी अंतरंग अवस्था निर्माण होते, त्या अंतरंग अवस्थेमधनं जो आनंद निर्माण होतो, तो आनंद पुन्हा पुन्हा अंतःकरणावरती तो आनंद येत राहणे, आनंद हेच त्या अंतःकरणाला आलंबन असणे, अशा प्रकारची स्थिती झाल्यानंतर बाह्य जगताचा आनंदामुळे विसर पडणे, सानंद समाधी. इतका कुठे आनंद होतोय, शांती स्वरूप असतो हा आनंद. एकदम त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये कॅच घेतल्यानंतर ते आनंद, आता आनंद प्रकट करत होते, राग व्यक्त करत होते, चिडलेले वगैरे असे दाखवले. पण जो काय हर्ष होतो त्या स्वरूपातला हा आनंद नाही, शांतीप्रधान आनंद. अंतरंग अवस्था प्राप्त झाल्यानंतर एक आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे सानंद समाधीचं वर्णन. अंतःकरणाचा डोह खोल आहे, सगळं जग भरलं ते आनंदाचं आहे असं त्याला वाटतं. ज्या काही वृत्ती निर्माण होतात त्या पण आनंदाच्या आहेत, आनंद तरंग. आणि जे काही अंतःकरण आहे ते अंतःकरण जणू काही आनंदाचं बनलेलं आहे, आणि ते ग्रहण करणार की हे आहे ते पण आनंदाचं. सर्व काही प्रकाराने जे काही अनुभूती येते चित्तावरती ती आनंदाची आहे. आणि त्या व्यक्तीचं वावरणं सुद्धा आनंदमय आहे, इतरांना त्या स्वतःला. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, येतीचा जिव्हाळा तेथे बिंबे. म्हणजे चेहऱ्यावरती आनंद का दिसतोय, तर गर्भ आनंदाचा आहे त्यामुळे चेहऱ्यावर आनंद दिसतो. गर्भ म्हणजे अंतःकरणाच्या मध्ये असलेला खोलवर आनंदाची स्थिती आहे म्हणून आनंद दिसतो. हे सगळं वर्णन ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला आपल्याला हे कसं झालं, काय झालं. तुकाराम महाराजांनी एका ओळीमध्ये सांगितलंय, काय सांगू झाले काहीची या बाई. वर्णनच आहे काहीची या बाई, सांगता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही, कशाने झालं, काय झालं, कसं वाटलं, काही सांगता येत नाही. आणि ज्यावेळेला ते लोक सांगतात ना त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे काय भारी असेल प्रकार. रामकृष्णाने एकदा विचारलं की तुम्हाला समाधीमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं. समाधीमध्ये कसं वाटतंय आता याला कसं सांगणार ते म्हणले जर का एखाद्या भांड्यामध्ये मासा असेल, त्या माशाला जर समुद्रामध्ये सोडलं की त्याला कसं वाटेल तसं वाटतं. व्यापकतेचा अनुभव. शरीरामध्येच पुरतामी मर्यादित आहे असं नसून लिमिटलेस अशा अवस्थेमध्ये ते जातं चित्त. ही जी गोष्ट आहे ही वर्णन करता येण्यासारखी नाही. मग सानंद समाधी याचा टेक्स्टबुक मिनिंग असं आहे की आनंदाचीच वृत्ती हे ज्या चित्ताला अवलंबन असतं आणि त्या आनंदाच्या वृत्तीच्या मधनं बाह्य सर्व गोष्टी विसरल्या जातात, अशी जी स्थिती तिला सानंद समाधी असं म्हणतात. पण एक टेक्स्टबुक आहे आणि खरं त्याचं वर्णन तुका म्हणे झाले काहीची या बाई बस, हे त्याचं खरं वर्णन तो सांगता येत नाही. पण सानंद समाधी पण याच्यामध्ये एक भाग आहे की वृत्तीत्मक आहे थोडीशी. आणि कुठल्याही वृत्तीचं वैशिष्ट्य असं आहे
की त्या वृत्तीचं वेव्ह मोशन सारखं असतं. निर्माण होते, पिकलं जाते, खाली जाते, निर्माण होते, पिकलं जाते, खाली जाते. फ्रिक्वेन्सी त्याची खूप असेल, झपाझप येत असेल, त्यामुळे सतत ती स्थिती असं वाटत न शक्य आहे. पण तरी देखील ते स्टेबल गोष्ट नव्हे. म्हणून आनंद समाधी ही अल्टिमेट नाही. कुठं आलो बघा आपण, स्थूल आलंबन चित्ताला घेऊन कसं बस आम्ही त्याच्यावर केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर मंत्रावरती केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो, करता यायला लागलं. बाकी सगळं विसरून जाणं आणि केवळ मंत्र चाललेला आहे अशी अवस्था आहे, किंवा विचारधारणा. त्याच्यानंतर आनंद. यानंतर अजून काय असेल, याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, ती गोष्ट शाश्वत. ती म्हणजे सास्मित समाधी, स अस्मित, अस्मिन म्हणजे मी आहे अशा प्रकारची जी जाणीव आहे, त्या जाणीवेचं शुद्ध स्वरूप ते चित्ताला व्यापून राहिलेलं आहे. बास, बाकी सगळं गेलं. हे ज्ञानशक्ती आहे. मग आनंद एवढा महत्वाचा नाही का? आनंदाच्या पेक्षा अस्तित्व महत्वाचं आहे. अस्तित्व आहे म्हणून आनंद आहे. ती गोष्ट सांगितली होती की एका डॉक्टरकडे एक जण गेला पेशंट आणि ऑपरेशन करायला लागेल म्हणून सांगितलं. ऑपरेशन करायला लागेल, ठीक आहे म्हणलं, करा ऑपरेशन. तो म्हणलं नाही, फार अवघड ऑपरेशन आहे, काय सांगता येत नाही, म्हणजे नातेवाईक वगैरे बोलून घ्या म्हणे. अरे बापरे, कारण की एक्सपेक्टेडच नाही ना की एवढं ऑपरेशन आणि नातेवाईक वगैरे बोलून घ्यायचे म्हणजे काय. मग ते डॉक्टरांना म्हणला की खूप भीती वाटते. आदल्या दिवशी रात्री चक्कर मारत जातात ना, त्यावेळेस एवढं काय भ्यायचं म्हणलंय. नाही, माझं पहिलंच ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणले भिऊ नको, माझं पण पहिलंच ऑपरेशन. आता अजूनच भीती वाटली, आता काय म्हणणार का काय कोणास ठाऊक. त्याच्यानंतर मग ते झालं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. खरं म्हणजे याला काहीच माहित नाही, याला भूल दिलेली होती. जाताना तो विचार करतो आता आपण डोळे उघडू का नाही कोणास ठाऊक. हळूहळू भूल उतरायला लागली. भूल उतरायला लागल्यानंतर स्वर्ग वगैरे आहे का काय, नाही आपलेच नेहमीचे लोक स्वर्ग. तर ते भूल उतरायला लागल्यानंतर जे गृहीत धरून चाललं होतं की आपण मरणार, जिवंत आहोत, आहे, अस्तित्व आहे, एकदम आनंद झाला. म्हणजे आनंद अगोदर न होता, अस्तित्व आहे जाणल्यामुळे आनंद. अस्तित्वावरतीच आनंद अवलंबून. दुःख पण अस्तित्वावरती अवलंबून. अस्तित्व ही सगळ्या अशाश्वत बदलत्या विश्वातली एकच शाश्वत गोष्टीचे अंतःकरण जाणू शकतो. ती कधी बदलत नाही. लहान मुलाचा मी आहे आणि का वृद्ध माणसाचा मी आहे, सेम असत. शुद्ध स्वरूपातली जाणीव थ्रू आउट द लाईफ सेम असते, ती कधी बदलत नाही. या जाणीवेला जर का धरलं चित्ताने आणि त्याला ते शक्य झालं, तर हळूहळू ती जाणीव स्थिर व्हायला लागते, स्पष्ट व्हायला लागते. आणि नंतर मग ती जाणीव चित्त व्यापून राहते. चित्ताने तिला धरण्याची गरजच नाही, तीच मध्यवर्ती गोष्ट आहे. अशा रीतीने ती जाणीव आहे आणि चित्तावरती इतर काही वृत्ती नाही. अगोदर काय वृत्ती होती, जाणीवेला धरायची असं वृत्ती होती, जाणीव समजून घ्यायची वृत्ती होती. होता 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 जाणीव स्वतःला एक्सप्लेन करते, एस्टॅब्लिश करते. काही विचार करू नकोस म्हणजे ती जाणीव स्पष्ट होईल.
आणि मग चित्त नावाची गोष्ट सर्व वृत्ती बाजूला ठेवून त्या जाणीवेमध्ये विराम पावतो. अशी जी स्थिती निर्माण होते की जाणीवच व्यापून आहे चित्ताला आणि ते सोडून दुसरं तिसरं काही नाही, ही जी स्थिती आहे ती ज्ञाताच्या म्हणजे जाणीवेच्या राज्यातली शेवटची समाधी, संप्रज्ञा समाधी. त्याच्यामधली ही जे 4 भाग आहेत त्यातलं स अस्मिन, सास्मित समाधी. अस्मिन म्हणजे आहे, मी आहे, ही जाणीव. त्या जाणीवेच्या सहित चित्त राहणं ही सास्मित समाधी. नाही, आम्हाला केव्हा प्राप्त होईल? या सगळ्या स्टेप्स करायला लागतील का? मध्येच आनंद, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर हे काही नाही. डायरेक्ट फोकस ऑन सेल्फ. तुम्ही जाणीवेवरतीच केंद्रित करत असता. ज्यावेळी स्ववरती लक्ष केंद्रित करता त्यावेळी तुम्ही या समाधीकडे चाललेले असता. ज्यावेळेला मला ते जमत नाही त्यावेळेला मला काहीतरी धरायला लागतं, मग मी कुठली तरी प्रतिमा धरेन किंवा कुठला तरी मंत्र धरेन. या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते, पण हळूहळू ती आवश्यकता कमी होत जाते. केवळ आधारापुरता मंत्र चालतो आणि मन सगळं त्या तत्वाच्या जाणीवेशी संबंधित होऊन जात. नक्की होत. आम्ही अगोदर एक धारणा धरलेली असेल की काय करणार आहे ते जे ठरवतो आपण प्रक्रिया, ते प्रक्रिया काय करणार आहे हे जे आम्ही ठरवतो ते मनात धरायला लागतं, त्यालाच धारणा म्हणतात. ते प्रक्रिया हीच करणार आहे की सेल्फ फोकस करणार, स्ववरती लक्ष केंद्रित करणार, स्वच्या जाणीवेवरती. स्ववरती म्हणजे त्यामुळे जाणीवेवरती असा शब्द स्वतंत्र वापरण्याची पण गरज नाही. जे वरती आम्ही फोकस करतो, लक्ष केंद्रित करतो, ती स्वची जाणीवच असते. त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं हे धरून ठेवायला लागतं. तेवढं सोडून बाकी काही नाहीये. विचार मनाला शिकवलेलं आहे की काही नाही, या अर्ध्या तासात काही करणार नाही, हेच करणार आहे. मग इतर काही आलं तर येऊ देत, मी हेच करणार. वृत्ती निर्माण झाली तरी देखील पुन्हा 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 लक्ष केंद्रित करणं त्या जाणीव. ते केल्यानंतर तुला काहीही विचार करायची गरज नाही. ते जाणीव ज्ञानमय आहे, ज्ञानशक्तीच आहे ते. किंबहुना नंतर असं लक्षात येईल की सर्व बुद्धी मन यांचे व्यापार या ज्ञानशक्तीवरतीच आधारित. साध्या विचारांनी कसं समजेल? ज्ञानशक्तीवरती राहणं म्हणजे टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. मग बुद्धी या किंवा मन हे कॉन्शियसनेस मध्ये असताना त्या शक्तीने चालणार ना. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या बुद्धीला कॉन्शियसनेस कळू शकतो. म्हणून त्या बुद्धीने काय करणं? उलटा प्रवास आहे की प्रकाशाचा वेध घेणं, म्हणजे या जाणीवेचा किंवा कॉन्शियसनेसचा सेन्स ऑफ बिईंग ऑफ सेल्फ, स्वची जाणीव असण्याची. धरून द्यायचं. मग मंत्र चालू देत, काहीही कुठलाही मंत्र चालेल. मंत्र सोहम चालेल, ओम चालेल, श्रीराम. पण ही गोष्ट नाही, प्रक्रिया हीच की लक्ष स्ववर केंद्रित. असं करता करता बाकीच्या सगळ्या वृत्ती निघून जातील आणि ही अवस्था क्षणभर प्राप्त होईल, 2 क्षण प्राप्त होईल, 5 क्षण प्राप्त होईल, जास्तीत जास्त ड्युरेशन प्राप्त होईल, त्याच्यानंतर ती रिपीटेडली प्राप्त होईल. मग ती झाली वृत्ती नाहीच आणि केवळ जाणीव आहे अशी अवस्था. अशा रीतीने मग इतर वेळेला काय असेल? विचार, त्या प्रक्रियेसंबंधीचा विचार असेल, जाणीवे संबंधीचा विचार असेल, इतरच विचार असतील असं नव्हे, पण त्याच्याशी रिलेटेड भागच आहे. कारण की तुम्हाला चित्ताने त्याला स्पर्श करण्यासाठी विचाराचाच पुश लागतो.
सोम मंत्रामध्ये तोच विचार आहे, म्हणून त्या मंत्राला इतकं महत्व. पण आम्हाला तो मंत्र अगदी आग्रहाने तोच करायला पाहिजे असं नाहीये. ओंकाराला सुद्धा आम्ही हा विचार अटॅच करू शकतो. ओम म्हणजे आत्मस्वरूप चैतन्य, श्रीराम म्हणजे आत्माराम, त्याला पण तेच मी तो विचार संबंधित करून तीच गोष्ट, तोच इफेक्ट होतो. मग लक्ष मस्तकामध्ये केंद्रित हा पहिला भाग झाला, त्याचा स्थूल भाग. दुसरा भाग म्हणजे श्वास घेणे सोडणे, या प्रक्रियेमधनं वृत्तीत्मक शांतता निर्माण होते, त्याच्यावर लक्ष ठेवले. त्याच्यावर मंत्र थोड्यापर्यंत चालू शकतो. जेव्हा श्वास सूक्ष्म होता तेव्हा चालू शकत नाही. मग तिथे लक्ष कुठे द्यायचं? वळणच लाव की स्ववरती लक्ष द्यायचं. मग स्व नावाचा काही सिम्बॉल काही नाहीये, तुला ती जाणीवच आहे आणि ती जाणीव स्पष्ट होत जाईल. मग काही नाही, लक्ष त्या जाणीवावरती केंद्रित. तसं करताना अंतर्गत कंडिशन्स आपोआप त्याला सुटेबल होऊन जातात. त्यासाठी काही करायला लागत नाही, करू शकत पण नाही, पण होऊन जात. आणि असं करता करता तया जाणीवे माझी मन सच्चिदान सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. मग स्थूल सूक्ष्म आगवे पहावे ते हरिमय व्हावे, ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय, असं मुकुंद राजांनी म्हटलेलं आहे. पण ही जी प्रक्रिया याच्यामध्ये करायचं काय, हा पाठ अगदी सिंपल आहे. शांत बसायचं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, मंत्र आधाराला घेऊन स्ववरती लक्ष केंद्रित करून काय व्हायचं तर होऊ देत, इकडे गेलं तिकडे गेलं, काय वाटेल होऊ देत, मी हेच करणार आहे असं धरून ठेवायला लागतं. आणि ते करायचं म्हणजे एनर्जी टाइम वेस्टेज होत नाही, डायरेक्ट कोर मध्ये आपण जातो. आणि या सगळ्या जाणीवेच्या राज्यातली शेवटची समाधी हीच आहे. मग इथंच आम्हाला जायचं आहे, याच्या पलीकडे नंतर कुठे पुढच्या वेळी बघू. हरिओम.